नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तर चला मग आज आपल्या दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे देवपूजेपासून. तर आज लागलेला आहे श्रावण महिना. तर मी म्हटलं चला आधी पूजा करून घ्यावी. तर इकडे माझी छान पूजा अशी करून झालेली आहे आणि त्यानंतर मी लागलेले आहे स्वयंपाकाच्या तयारीला. तर मला माझ्या मिस्टरांना टिफिन द्यायचा होता, ते जाणार होते शेतामध्ये, म्हणून म्हटलं चला आज टिफिनमध्ये बनवूया आपण शिमला मिरची ची भाजी. त्यामध्ये छान असं बेसन टाकून आपण शिमला मिरचीचं बेसन बनवणार आहोत. तर त्यासाठी मी शिमला मिरची घेतलेली आहे, स्वच्छ पाण्याने धुवून. एक टोमॅटो घेतलेला आहे आणि एक कांदा मी चांगलं बारीक कापून घेतलेला आहे. तर त्यानंतर मग मी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल टाकून चांगलं कडक होऊ दिलं. त्यामध्ये 1 चम्मच मी मोहरी टाकलेली आहे. त्यानंतर 1 चम्मच मी जिरा टाकलेला आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये कांदा टाकून कांदा थोडा वेळ होऊ दिला आणि त्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो मी टाकलं. त्यानंतर हळद, तिखट, मीठ टाकून मी भाजी टाकून दिली, फोडणीला घातली. थोडंसं पाणी घालून ते मी झाकून ठेवून दिली. तोपर्यंत म्हटलं चला आपण आपली कणिक आहे ती मळून घ्यावी, म्हणजे ते भाजी होईपर्यंत छान मुरेल आणि आपल्या पोळ्या छान येतील. तर मग मी कणिक छान अशी मळून थोडंसं पाणी घालून ते मी झाकून ठेवून दिली. तर बघा इकडे आपली छान अशी भाजी होत आलेली आहे. तर आपली भाजी थोडी नरम पडलेली आहे. तर आता आपण यामध्ये घालणार आहोत बेसन. तर बेसन आपल्याला 1-2 चम्मच असं टाकून ते छान मिक्स करून आपल्याला 1-2 मिनटं मंद आचेवर होऊ द्यायचं आहे. तर बघा इकडे छान आपलं असं शिमला मिरचीचं बेसन इथे बनवलेलं आहे. तर खरंच खूप छान लागते, एकदा करून बघा. आम्हाला तर खूप जास्त आवडते. त्यानंतर मी लागले पोळ्या करायला, कारण त्यांना टिफिन द्यायचा होता, म्हणून म्हटलं त्यांच्यापुरत्या आधी पोळ्या करून घ्याव्या आणि मग राहिलेल्या आहे त्या करून घ्याव्या. तर मी पोळ्या बनवत आहे. पोळ्या माझ्या झालेल्या आहे आणि मी त्यांचा टिफिन देत आहे त्यांना. तर त्यामध्ये मी भाजी वगैरे टाकून पोळ्या, माझे सासरे आणि मिस्टरांचा दोघांचा मला डब्बा द्यावा लागतो. त्यानंतर मी त्यांना डब्बा दिला. आता मुलं तर ही भाजी खात नाही शिमला मिरचीची, म्हणून त्यांच्यासाठी मी हे बरबटीच्या शेंगा आहे तर त्याची मी भाजी बनवणार आहे. तर ह्या आणून 2-3 दिवस झाले होते, तर ते आमच्याकडे फ्रीज नाही, त्याच्यामुळे काही खराब झाल्या होत्या. ते बाजूला काढून मी छान अशी इथे भाजी बनवलेली आहे. त्यानंतर बघा किती पसारा पडलेला आहे. तर तो मी सर्व पसारा आवरून घेतला. भांडी वगैरे सर्व धुवून घेतली आणि कपडेसुद्धा मी धुवून घेतली. मुलं पण शाळेत त्यांना टिफिन देऊन शाळेत पाठवलं होतं आणि त्यानंतर मी जेवून घेतलं. जेवण झाल्याच्यानंतर माझी कामे आटोपल्यानंतर माझं जे राहिलेलं ब्लाऊज होतं, काल मी अर्धं शिवलं, अर्धं राहिलं होतं, तर ते मी आज पूर्ण करून घेतलं आणि ते थोडीशी फिटिंगच राहिली होती, तर ते मी आज फिटिंग करून घेतलेली आहे. बघा अशा प्रकारे छान मी कटोरीचं ब्लाऊज कस्टमरचं होतं ते शिवून घेतलेलं आहे. त्यानंतर मग मी लागलेले आहे दुसऱ्या ब्लाऊजच्या कटिंगला. तर हे दुसरं ब्लाऊज कस्टमरचंच होतं. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.